नमस्कार विद्यार्थ्यांनो. मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव हर्षा. आज आपण या क्लासमध्ये इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. इंग्लिश ग्रामरचं आपण बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. तर स्टार्टिंगला ग्रामरची भीती आधी आपण मनातून आज काढून टाकायची. तर सॉरी सेंटेन्स. ग्रामरमध्ये महत्त्वाचं काय आहे? सेंटेन्स. म्हणजे बऱ्याच जणांना ना सेंटेन्सचे काय प्रकार आहे, सेंटेन्सचं काय म्हणजे जे फॉर्मेशन आहे, कसं बनतं, काय बनतं तेच माहिती नसतं. मग काय होतं, पुढे जे शिकत जातात, सेंटेन्सबद्दल कुणी जास्त विचार करत नाही. डायरेक्ट मग त्याचे पुढचे जे पार्ट असतात ते शिकत जातो आपण. म्हणजे इंग्लिश ग्रामर म्हटलं की काही-काही लोकं डायरेक्ट टेन्सपासून शिकतात. तर आपल्याला तसं न करता, आपल्याला बेसिकपासून टेन्समध्ये जाण्यासाठी, टेन्सचे जे रूल असतात ते व्यवस्थित समजण्यासाठी आपण आधी सेंटेन्सबद्दल बोलणार आहोत. तर सेंटेन्स हे 2 भागामध्ये डिव्हायडेड झालेले असतात. एक तर असतो त्याच्यातला सब्जेक्ट आणि दुसरा असतो प्रेडिकेट. आता सब्जेक्ट म्हणजे काय? आता एखादं सेंटेन्स आहे. त्यातला जो मेन असतो, जो कर्ता असतो, म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, प्राण्याबद्दल जे आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं, की ही व्यक्ती आहे, हा प्राणी आहे किंवा ही वस्तू आहे. ते जे असतं ना त्याला सब्जेक्ट म्हणतात. आणि आता त्या सब्जेक्टबद्दल काय सांगितलंय हे जे सेंटेन्समध्ये असतं, पुढं सेंटेन्समध्ये, तर तो सब्जेक्ट नंतर जो राहिलेला भाग असतो ना त्याला प्रेडिकेट बोलतात. फॉर एक्झाम्पलनुसार मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल म्हणजे तुम्हाला ते पटकन समजेल. तर आता स्टार्टिंगचं समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. राम इज प्लेइंग. आता राम ह्याच्यातला मेन कोण आहे? कर्ता. म्हणजे कुणाबद्दल बोललं जातंय? तर रामबद्दल. तो कोण झाला? सब्जेक्ट. आणि इज प्लेइंग. इज प्लेइंग हे झालं प्रेडिकेट त्याच्यामध्ये. म्हणजे राम काय करतोय हे आपल्याला कशावरून कळतं? तर ते इज प्लेइंग म्हणजे ह्या राहिलेल्या वाक्यावरून कळतं. सेंटेन्समध्ये नुसता राम किंवा इज प्लेइंग असून चालणार आहे का? तर नाही. तर राम आहे, पण तो काय करतोय हे आपल्याला पूर्ण सेंटेन्सनुसार समजतं. म्हणून ह्याच्यामधला सब्जेक्ट कोण होता? राम आणि प्रेडिकेट होता इज प्लेइंग. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. द डॉग इज बार्किंग. आता ह्याच्यामध्ये प्राणी आलाय. हं. आता प्राणी आलाय म्हणजे आपण कशाबद्दल सेंटेन्स आहे हे? द डॉग बद्दल. म्हणजे ह्याच्यातला सब्जेक्ट कोण झाला? द डॉग. आणि काय करतोय तो कशावरून समजलं आपल्याला? इज बार्किंग. हे झालं त्याच्यातलं प्रेडिकेट. ओके. आता आपण एखादं थर्ड सेंटेन्स घेऊ अजून. माय मदर कुक फूड्स. माझी आई जेवण बनवते. आता ह्याच्यामध्ये कोण झालं? सब्जेक्ट. कोण बनवतंय? तर मदर. म्हणजे काय? माय मदर. आणि प्रेडिकेट झालं काय? तर कुक फूड. म्हणजे याच्यावरून काय कळते? सब्जेक्ट कोण आहे? मदर आणि राहिलेलं कुक फूड हे झालं प्रेडिकेट. असंच तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पल घ्यायचे आहेत. कुठले पण एक्झाम्पल घेऊ शकता. आय एम ड्रॉइंग, नाऊ आय एम प्लेइंग, आय एम ईटिंग, त्याच्यानंतरनं आय एम स्टडीइंग. तुम्ही जे करताय त्याचे वाक्य बनवायचे. त्याच्यातला सब्जेक्ट कोण आहे तो बाजूला काढायचे. 2 पार्ट करायचेत आपल्याला. एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट वहीमध्ये व्यवस्थित. तुम्ही जास्तीत जास्त ह्या क्लासमध्ये ना आधी समजून घ्या आणि मग लिहा. कारण की आपण काय करतो एखादी गोष्ट शिकताना आपण स्टार्टिंगला लिहीत बसतो. लिहिल्यामुळं काय होतं, आपलं जास्तीत जास्त लक्ष लिहिण्याकडेच लागतं. आपल्या जास्तीत जास्त नॉलेज आधी आपण घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय कळलं मग ते आपण वहीमध्ये लिहून काढायचं. आपला ज्यावेळेस क्लास संपेल त्यावेळेस मी तुम्हाला आज क्लासमध्ये काय शिकवलं, हे तुम्हाला किती समजलं ना हे पूर्ण तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचं आहे. जेणेकरून तुमची ती रिव्हिजन पण होईल. तुम्हाला मी काय सांगितलं ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप थोडंसं आठवेल पण. मेमरी पण स्ट्रॉंग होईल त्याच्यामुळं आणि ग्रामर हा विषय असा आहे, की तो लिहिण्याने कधीच जमत नाही. तो शक्यतो समजून घेऊन जमतो. कारण की ग्रामर नंतर आपल्याला आपण ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस आपल्याला ते बोलताना सुद्धा ग्रामर लागतंच काही-काही ठिकाणी. म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आपण ज्यावेळेस एखादे सेंटेन्स बोलतो किंवा कोणाशी कन्व्हर्सेशन करतो, त्यावेळेस आपल्याला ग्रामर म्हणजे बोलण्यामध्ये थोडंफार लागतं. कारण की त्याच्यामध्ये जर चुकीचं झालं, तर त्या वाक्याचा पूर्ण अर्थ बदलतो त्याच्यामुळे. तर आज आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बघितला. आता मी तुम्हाला काही सेंटेन्सेस सांगते आणि त्याच्यातले सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पण सांगते. पहिलं आपण सब्जेक्टबद्दल विचारू. बर्ड्स फ्लाय. ह्यातला सब्जेक्ट कोण झाला? बर्ड्स. नेक्स्ट आहे शी सिंग्स वेल. सब्जेक्ट कोण झाला? शी म्हणजे ती. कुणावर क्रिया झाली? तो सब्जेक्ट. वी स्टडी इंग्लिश. आता वी कोण? वी म्हणजे आम्ही. म्हणजे त्याच्यातला सब्जेक्ट झाला वी. आता आपण पहिलं काय होतं? बर्ड्स फ्लाय. आता बर्ड्स होता सब्जेक्ट, आता फ्लाय आहे प्रेडिकेट. काय करतोय तो पक्षी? तो उडतोय.
ते कशावरून कळलं आपल्याला? प्रेडिकेटवरून. शी सिंग्स वेल. शी होता सब्जेक्ट, सिंग्स वेल हे आहे आपलं प्रेडिकेट. नेक्स्ट, वी स्टडी इंग्लिश. आता वी होता आपला सब्जेक्ट, स्टडी इंग्लिश झालं आपलं प्रेडिकेट. आता तुम्हाला सेंटेन्सचे जे 2 पार्ट असतात ते कसे डिव्हाइड होऊन कशाला काय म्हणतात? सब्जेक्ट म्हणजे कोण, प्रेडिकेट म्हणजे कोण, ते आता तुम्हाला ह्याच्यामध्ये व्यवस्थित समजलंच असेल. जर कोणाला समजलं नसेल तर त्यांनी खूप जास्त सेंटेन्सेस काढून त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. कारण जेवढी प्रॅक्टिस होईल ना तेवढं आपलं ते परफेक्ट होतं इंग्लिश ग्रामर. तर हा पहिला आपला एकदम बेसिक पण सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. सेंटेन्सचा आपण ग्रामरमध्ये प्रॅक्टिस करताना कुठून स्टार्ट करतो? डायरेक्ट टेन्स. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला बोरिंग वाटतं. त्याच्यामध्ये रूल्स असतात सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. मग आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कोण तेच काही जणांना माहीत नसतं, काही मुलांना. मग जर आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कोण माहिती पडलं, की पुढचे जे रूल्स आहेत ते आपल्याला समजण्यास खूप सोपं जातं आणि ईझी वाटतं ग्रामर म्हणजे अवघड असं काही वाटतच नाही आपल्याला. हं. आता सेंटेन्सचे जे पार्ट होते ते आपण आता शिकलो म्हणजे सब्जेक्ट, प्रेडिकेट. आता आपण सेंटेन्सेसचे विविध प्रकार पडतात. म्हणजे सेंटेन्सेसचे टाइप्स असतात. तर ते कुठल्या प्रकारे टाइप्स असतात? तर सेंटेन्सचे 4 टाइप्स असतात. हं. तर फर्स्ट जे सेंटेन्स आहे, सेंटेन्सचा टाइप्स आहे तो आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? एखादे विधानार्थी वाक्य म्हणजे आपण जे सिंपल वाक्य बोलतो, की मी करतोय, मी बसतोय, हं, त्याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. आपण प्रत्येक सेंटेन्सचे एक्झाम्पल घेणार आहोत. व्यवस्थित मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. पण आधी आपण सेंटेन्सचे किती प्रकार आहेत? 4 आणि ते कोणते ते समजून घेऊ. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य. सेकंड आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? तर इंट्रोगेटिव्ह म्हणजे आपण म्हणजे बोलताना आपण एखाद्याला प्रश्न विचारतो, तर त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात. म्हणजे जो प्रश्न विचारतो त्या सेंटेन्सला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. पहिलं होतं डिक्लेरेटिव्ह, सेकंड होतं इंट्रोगेटिव्ह. आता थर्ड आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आपण एखाद्याला आज्ञा करतो किंवा विनंती करतो किंवा एखादा सल्ला देतो. त्यावेळेस जे आपण वाक्य यूज करतो, जे वाक्य वापरतो ना, तर त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. हे 3 सेंटेन्सेस झाले आपले. डिक्लेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह. आणि फोर्थ आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. म्हणजे ज्यावेळेस आपली भावना व्यक्त करतो आपण ज्या वाक्यातून. समजा आपण एखाद्या सुंदर स्थळी गेलो, तर तिथं आपण अचानक म्हणजे तोंडातून निघतो, "वॉव! किती सुंदर आहे." एखादं फूल बघितलं तर, "हाऊ इस ब्युटिफुल फ्लॉवर." म्हणजे जे एक्सप्रेस करतो आपण, ज्या भावना व्यक्त करतो ज्या वाक्यातून, त्याला आपण म्हणतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. तर आता आपण आधी डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस कसे ओळखायचे ते आधी शिकूया आपण. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे साधं सिंपल विधानार्थी वाक्य. आपण बोलताना पटकन जे वाक्य बोलतो ते. त्याच्यापुढे फुल स्टॉप असतो त्याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस गिव्हज इन्फॉर्मेशन ऑर मेक्स अ स्टेटमेंट. जे वाक्य माहिती देतं किंवा एखादं विधान करतं ना, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय एम स्टुडंट. हे झालं सिंपल वाक्य. हे झालं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. शी इज माय फ्रेंड. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. द सन रायझेस इन द ईस्ट. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. नेक्स्ट, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय कळलं तुम्हाला? जास्तीत जास्त आपण याची प्रॅक्टिस करणार आहोत स्टेप बाय स्टेप. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य जे आपण नॉर्मली बोलतो पटकन. त्याच्यामध्ये कुठलाही भाव नाही, कुठलाही प्रश्न नाही, कुठलीही आज्ञा नाही किंवा एखादं काहीच नाही. नुसतं सिंपल त्याला म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. नंतर आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याला बरेच प्रश्न असतात. एखाद्या ठिकाणी आपण म्हणजे शिकण्यासाठी जातो. त्यावेळेस आपल्यामध्ये जी क्युरिसी असते, आपण सतत त्यांना प्रश्न विचारत राहतो. त्यावेळेस आपण जास्तीत जास्त इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचा वापर करत असतो. म्हणजे समोरची एखादी व्यक्ती आपल्याला भेटली, तर आपण तिला काय विचारतो आधी भेटल्या-भेटल्या, "व्हॉट इस युअर नेम? वेअर डू यू लिव्ह?" म्हणजे जे क्वेशन विचारतो, त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात. अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आस्क अ क्वेशन. जे वाक्य प्रश्न विचारतं, त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल, "व्हॉट इस युअर नेम?" Interrogative sentences. Where do you live? Interrogative sentences. Are you happy? Interrogative sentence. ज्याच्या सेंटेन्सेस पुढे क्वेश्चन मार्क येतो त्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. डिक्लेरेटिव्ह म्हणजे सिंपल, इंट्रोगेटिव्ह म्हणजे जे क्वेश्चन विचारले जातात त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात. नंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे and imperative sentences give a command, request, instructions or advice.
जी वाक्य आज्ञा, विनंती आणि सूचना किंवा सल्ला देतात, त्या वाक्यांना आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. आता एखादं समजा एक्झाम्पल आहे, की आपण एखाद्याला काही काम सांगतो, त्याला आपण आज्ञा केली, तर त्याला काय म्हणणार? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओपन द डोअर, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. प्लीज सिट डाउन, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. प्लीज स्टँड अप, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. प्लेंटी म्हणजे भरपूर, म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पी. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. कुठलीही आपण आज्ञा केली किंवा एखाद्या व्यक्तीला आपण सूचना केली किंवा एखादा सल्ला दिला, तर ते आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. नेक्स्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ज्यावेळेस एखादी भावना व्यक्त करतो आपली, म्हणजे अचानक आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. एखादं सुंदर ठिकाण दिसलं की वॉव करतो, एखादं सॅड दिसलं की आपण अरेरेरे करतो. म्हणजे ते आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस एक्सप्रेस स्ट्रॉंग फीलिंग्स ऑर इमोशन्स. जे वाक्य आनंद, दुःख, आश्चर्य किंवा इतर तीव्र भावना व्यक्त करतात ना, त्या वाक्यांना एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणतात. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. उद्गारवाचक चिन्ह आलं म्हणजे एक्सक्लेमेटरी साइन. स्टँडिंग लाईन आणि खाली डॉट त्याला एक्सक्लेमेटरी साइन म्हणतात. हुर्रे, वी विन द मॅच. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. ओह नो, आय लॉस्ट माय पेन. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता समजा मी तुम्हाला काही वाक्य देते. ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि ते कुठले सेंटेन्सेस ते ओळखायचे आहेत. क्लोज द विंडो. विच टाइप्स ऑफ सेंटेन्स? कुठलं आहे? ते तुम्ही लिहून मला कमेंटमध्ये सांगायचंय. वेअर आर यू गोइंग? क्वेशन मार्क. वॉव! व्हॉट अ नाईस पिक्चर. तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्येक सेंटेन्सची कमीत कमी 10-10 वाक्य बनवून वहीमध्ये ठेवायची आहेत आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे आपल्याला सेंटेन्स म्हणजे काय? सब्जेक्ट, प्रेडिकेट कसं कुठल्या भागांमध्ये डिव्हाईड झालंय ते बघितलं आपण. सेंटेन्सचे 4 प्रकार आहेत. डिक्लेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. त्याचे प्रकार बघितले आपण. हे खूप महत्वाचं आहे. सेंटेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढं पण ते सेंटेन्स कसं तयार होतं, परत कुठलं सेंटेन्सेस ते ओळखणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. तर आज आपण जे शिकलो त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि आजचं सेशन कसं वाटलं ते पण तुम्हाला सांगायचं आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच शिकवणार आहोत. ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला ते खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आहेत. नाऊनचे पण प्रकार आहेत. ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये शिकणार आहोत. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. तुम्ही जास्तीत जास्त आज मी जे शिकवले त्याची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त समजून घेण्याची प्रॅक्टिस करा. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. थँक यू. धन्यवाद.